कोणालाच माफ करणार नाही। हे सगळे पुनर्पण होते, हे सगळे नेतेगण होते, हे शांत बसले आणि आजचे उद्याचे परिणाम त्या कालच्या आपल्यासारख्या आजच्या पिढीमुळे उद्याच्या पिढीला भोगावे लागतील। म्हणून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला की काही होईल निवडणुकीत हार जीत संघर्ष हा आपल्याला नवीन नाही। आपल्या बीड जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय पंकजाताई असतील, या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब असतील, हे सगळ्यांनी आपण बघितलं की सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत सहवासात राहिलो, प्रत्येक गोष्टीत त्यांना साथ दिली, खंबीर त्यांच्या पाठीशी राहिलो, त्यांनी प्रत्येक गोष्टीत आपल्याला या ठिकाणी साथ दिली। परंतु ज्या पद्धतीने वरून आपल्याला या ठिकाणी तलावातून पाणी येत होतं, पण टाकीचे सगळे कॉक ह्यांच्या हातात दिलेले होते, ज्यांच्या पाठीमागे आपण वेळोवेळी विधानसभेला आशीर्वाद दिले, त्यांच्या पाठीशी राहिलो, निस्वार्थीपणे राहिलो, त्यांनी सर जाणीवपूर्वक आपल्याला या ठिकाणी सुखादुखात आणि अडचणीत कसल्याही प्रकारचं आपल्याला ज्या दिवशी मतदान होईल म्हणजे परिस्थिती अशी झाली की